निढोरी शाखा कालव्यावर बोरवडे फाटा इथल्या डोंगराकडील शेताकडे जाण्यासाठी कालव्यावर पूल उभारण्यात आला होता। हा पूल काँक्रिटीकरणामध्ये तयार केला होता। पुलाच्या मधला पिलर हा दगडी बांधकामामध्ये होता। बऱ्याच दिवसांपासून वेगानं पाणी वाहत असल्यामुळे हा दगडी पिलर ढासळत आला होता। याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी ग्रामस्थांनी संपर्क साधला होता, मात्र संबंधित विभागानं त्याकडे कानाडोळा केला। आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमाराला हा पूल कालव्यातच पडला। हा पूल कालव्यात पडण्या अगोदर 5 मिनिटांपूर्वी याच पुलावरून 15 महिलांना शेतातील ऊसाची भांगलन करण्यासाठी एका ट्रॅक्टरमधून पलीकडच्या बाजूला पोहोचले होते। त्यानंतर दुसरा रिकामा ट्रॅक्टर याच पुलावरून निघाला होता। ट्रॅक्टर मध्यभागीच असताना अचानक पुलाचा पिलर कोसळला। हा पूल मध्येच मोडल्यानं तो आहे तसाच कालव्यात पडला। रिकामा ट्रॅक्टरही गावकऱ्यांनी ओढून बाहेर काढला। महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावर असताना पूल पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता। सुद्धा पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळेच हे पूल पडलं। शासनाने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळेच हे पूल पडलं। ते शासनाने ताबडतोब हे पूल तयार करायला पाहिजे, नाही तर वरल्या लाखो शेतकरी लोकांचं फार मोठं नुकसान आहे। 25-30 वर्ष झाली पूल मोडकळीस आलेला आहे, जुनाट झालेला आहे। पाया जे कॉलम आहे त्या कॉलमचे दगड पूर्णपणे निखळलेले आहेत। वारंवार आम्ही पाटबंधारे खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडे अधिकाऱ्यांच्याकडे पुलाची पाहणी करण्याची मागणी केली। मागणीनुसार फक्त पाहणी केली, परंतु प्रत्यक्ष त्याची दुरुस्ती केलेली नाही। त्यामुळं आज हा अचानकचपणे पूल काय झाला, पूर्णपणे उद्ध्वस्त झाला गेला। आणि त्या उद्ध्वस्त झाल्यामुळं आता रखरखत्या उन्हाच्या काळामध्ये वरची शेकडो एकर जमीन पाण्याविना पिकं काय होत आहेत, वाळत आहेत। तेव्हा ताबडतोब शासनानं याच्याकडे लक्ष घालून पूर्णपणे पूल होता तसा पूर्ण बांधून द्यावा ही आमची विनंती आहे। नाहीतर मग आम्हाला आंदोलनाचा मोर्चाचा मार्ग पत्करावा लागेल। कालव्यावरील पूल पडला असला तरी पाण्याचा प्रवाह सुरू आहे, मात्र पूल पडल्यानं वाहतूक बंद झाली आहे। या पुलावरून वाहतूक करणाऱ्यांना आता उंदरवाडी बेलजाईजवळ असणाऱ्या पुलावरून परत या ठिकाणी यावं लागणार आहे किंवा मुदाळतिट्टा इथून जावं लागणार आहे।